ओहो, पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली त्याच्याकडून चूक आणि बॉल गेलाय. वन बाउन्स मैदानाच्या बाहेर 2 धाबांसाठी. विशाल आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. नवनाथ अडी विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. पुढचा बॉल उडवलाय. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळाला विशालच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा बॉल आपण पाहिलं तर मैदानामध्ये आलाय जरूर. तोपर्यंत आणखीन 2 धाबा पूर्ण केल्या आहेत. सुरुवात चांगली होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक धावा येणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकायचं आहे. फायनल मध्ये प्रवेश करायची आहे. चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे. चॅम्पियन ट्रॉफी वरती आपल्या संघाचं नाव आपल्या गावाचं नाव कोरायचं आहे. त्याच्यासाठी चालू असलेला प्रयत्न आपण पाहतोय. हो यावेळेला काय फटका खेळायला जवाब स्ट्रोक आहे. थँक यू. जवाब स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर विशालच्या बॅटमधून. यावेळेला आणखीन एक बिग हिट त्याच्यावरती देखील आक्रमण. हा देखील बॉल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धाबांसाठी येतोय विशाल. थँक यू. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय विशालने. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. हा बॉल देखील गेलाय सीमारेषा पार. थँक यू. 5 चेंडू अखेरीस 16 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे संपूर्ण स्पर्धेतील विशालने. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. बॉल जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये जरूर जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 17 या आकड्यावर. थँक यू. महत्वपूर्ण सामना सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय या स्पर्धेची. पहिल्या 8 षटकामध्ये 17 धावा गोळा केल्या आहेत. गोलंदाजीसाठी आलाय मागच्या मॅचचा हिरो अनिकेत चव्हाण. पहिलाच बॉल पायावरती जाऊन बॉल आदळलाय आणि पहा पायावरती आदळलेला बॉल शेष्ट्यांवरती देखील गेला आणि म्हणूनच की काय फलंदाज त्रिफळाची
थँक यू डीजे. नवीन फलंदाज आलेत प्रकाश. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी ₹500 रोख रकमेचं पारितोषिक संघ मालक राजेशीताई पवार यांच्याकडून दिलं जाईल गोलंदाजाला. हो, यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला चेंडूला जर आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली आहे. एक धाव घेतली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 18 या आकड्यावर. चॅम्पियन ट्रॉफी कोण बनणार चॅम्पियन या स्पर्धेचा? 500 किलोमीटरचा प्रवास करून काही खेळाडू त्यांनी परळ गाठलाय. सिंधुदुर्गवरून हे काही खेळाडू या विभागामध्ये दाखल झाले आहेत. आज मात्र त्याच्यासाठी चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी. यावेळेला देखील हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 19 या आकड्यावर. नवनाथ हडी विरुद्ध आपण पाहतोय RR11 डोंबिवली. या दोन बलाढ्य संघांमध्ये एक महत्वपूर्ण सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल उलटा पाहायला मिळाला. पंचांकडे लावून अपील केली आहे धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद होऊ शकला असता जर आधी त्याने थ्रो केला असता तर. आणि ही धाव जर आपण पाहिली तर पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. चांगला बॉल तेवढा चेंडूला सन्मान दिलाय. ढकलले पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आतापर्यंत गोलंदाजाने जर आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल पायावरती आदळलाय. पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 11च्या सरासरीने 22 धावा. थँक्यू. गोलंदाजीसाठी आलाय सागर फाटक म्हणजेच गोपीसाठी आपण पाहतोय हॅट्रिक साठी ₹501 रोख रकमेचं पारितोषिक दिले जाईल तुषार चिखले यांच्याकडून जर या षटकामध्ये हॅट्रिक पटकावली गोपीने तर. गोपीचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा बॉल मैदानामध्ये पडलाय. तोपर्यंत बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये देखील गेलाय. 2 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 चा खेळ. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपटलेला हा चेंडू त्यावेळेला आक्रमण केलंय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. 2 धावा धावून पूर्ण जरूर केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. दुसरं षटक अनिकेतने हाताळलं. त्या षटकामध्ये अवघ्या 5च धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा आलाय गोपी गोलंदाजीसाठी. दुखापतग्रस्त आहे त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर त्या दुखापतीवरून सावध असताना मात्र हा गोलंदाजीसाठी आलाय गोपी. यावेळेला चांगला बॉल त्याच्यावरती आक्रमण रट्टार मध्ये बॉल त्याला फेकून दिलंय. सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय. 2च धावा आहेत. येस चौकार आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचली धावफलकावरती
30 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला चांगला पाहायला मिळालाय. चांगला पिचिंग झाला. थोडंसं चेंडूने वळण देखील घेतलं. चेंडूला सन्मान दिलाय फलंदाजाने आणि तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली आहे. रन झाले धावफलकावरती 31. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या तिसऱ्या षटकातील. किती धावा? चांगला बॉल पहा काय वळण दिले चेंडूला. कव्हर क्षेत्रामध्ये ढकलले हलक्या हाताने. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 32 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 3 मधील. चांगला बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय प्रकाश आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर पोचले जरूर. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. पहा षटक क्रमांक 3 चा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 34 या आकड्यावर. शेवटच्या षटक गोलंदाजीसाठी आलेत भूषण. भूषणचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी येतो. थँक्यू. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 38 या आकड्यावर. भूषणचा पुढचा बॉल समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत राजेश भोसले. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस यस नो नो चा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमांमध्ये. 40 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. शेवटच्या षटकातील 4 बॉल बाकी. विशाल काय फलंदाजी केली आहे पहा. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 4 चौकार पाहायला मिळालेत. पुढचा बॉल समोर उडवलाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जज करतोय. गौरव अगदी सोपा झेल पकडलाय आणि विशालची खेळी शेवटच्या षटकामध्ये संपू. थँक्यू. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज माघारी परतलाय. जी
ओमकार. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि पहा आणि फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. झेल पकडलेला होता यस आणि म्हणूनच की काय झेलबादच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. चाळीस धाबा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचं जर आपण पाहिलं तर एक बॉल अजूनही बाकी आहे. चांगलं षटक हाताळलं भूषण यांनी. शेवटचं षटक आहे, नेट ओव्हरचं षटक. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत बॉलच्या खाली. यस, झेल पकडणार 101% आणि फलंदाज माघारी परतलाय. म्हणजेच आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 40. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 6 धावा भूषणने खर्च केल्यात. चांगलं षटक म्हणावं लागेल. हे निर्णायक षटक ठरू शकेल या मॅच मधील.
मॅच मध्ये. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. वन बाउन्स गेलाय बॉल मैदानाच्या बाहेर गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. पुढचा बॉल नो बॉल या ठिकाणी पंचांनी पडताळलाय. येस, नो बॉल आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. येस, फ्री हिटचा बॉल. ओमकार सेकंड सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते चॅम्पियन ट्रॉफी. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बरोबर बॉल हाताळलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे RR11 डोंबिवली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवनाथ अहडी. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध सेकंड सेमी फायनल मध्ये उतरले आहेत. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे. 41 धावांचा पाठलाग पूर्ण होईल का याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. तेवढाच बॉल पहा काय हाताळलाय गोलंदाजाने. ओमकार आपण पाहतोय ताकदीचा पुरेपूर वापर, उंचीचा पुरेपूर वापर करतायत ओमकार. आजचा संपूर्ण दिवस याच गोलंदाजाने गाजवलाय. काल जर आपण पाहिलं तर या नावाची चर्चा राहिली आहे. ते नाव म्हणजे निखिल गावडे. चांगला बॉल आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. वन फॉर दी ओव्हर नाकाच्या समोरून डोक्याच्या समोरून बरोबर घासून गेलाय हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वन फॉर दी ओव्हर वन बाउन्स पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. हो यावेळेला देखील चांगला बॉल क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक पाहायला मिळते. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र थांबवलंय फलंदाजाला. एकच धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 6 या आकड्यावर. क्षत्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडा गावडे गावडे युवा प्रतिष्ठान मिठभाव मुंबई आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक गावडे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुभाषजी नरेश, सेक्रेटरी संकेत जेटे, हरेश लोके खजिनदार, त्याचप्रमाणे सल्लागार नवनाथजी गावकर, त्याचप्रमाणे आपण पाहतोय शैलेश लोके, सल्लागार प्रताप जेटे सल्लागार यांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. या आपल्या सगळ्या गावातील मुलांना एकत्र आणायचं आहे, स्पर्धा खेळायची आहे, क्रिकेट खेळायचे आहे, चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद घ्यायचा आहे. म्हणूनच ही काय या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकत्र आणलंय या परेलमध्ये या सर्व आयोजन समितीने. आणि म्हणूनच की आयोजन समितीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. गेले 4 ते 5 महिने आयोजन समिती मेहनत घेतीये. कारण त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे हे सगळे गाव, हे सगळं संघ एकवटलेत या ठिकाणी. स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी. आयोजन समिती. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते धावफलकावरती 6 या आकड्यावर. मॅचचं समीकरण पहा. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये करायचे आहेत 34 धावा. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचणार? आता मात्र फिरकीचा जादूगार आलाय. आपल्याच मुंबईतील आपल्याच वरळीतील हा खेळाडू आहे अमय. फिरकीचा जादूगार. आगळी वेगळी ऍक्शन. या ऍक्शनने सगळ्यांना वेड लावली. ती ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे अमयकडे.
ॲक्शन पहा. काय बॉल हाताळलाय पहा. पहिलाच बॉल प्रभावित केलाय. फिरत दिले. चेंडू वळवलाय. चेंडूला वळण दिलंय आणि पहा पहिलाच बॉल प्रभावित केलाय. मागच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाला दडवून ठेवलं होतं नवनाथ गावकरांनी. कारण त्यांना ठाऊक होतं सेमीफायनलला हुकमी एक्का आपल्याला बाहेर काढायचा आणि तो काढलाय देखील त्यांनी. चला स्पीडअप घ्या. विनंती आहे खेळाडूंना. हो, पुढचा बॉल पायावर आदळलाय. बरोबर बॉल पायावरती जाऊन आदळलाय. अमर युवा उदयोन्मुख खेळाडू संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या नावाची चर्चा राहिली आहे. तेच नाव मैदानामध्ये आलंय. युवा उदयोन्मुख खेळाडू आहे. तोच खेळाडू वरळीवरून त्याने परळ गाठलंय. स्पर्धा खेळायची आहे चॅम्पियन ट्रॉफी सेमीफायनल मध्ये आपल्याला गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतायत अमय. 2 बॉल आतापर्यंत त्याने हाताळले. 1 धाव खर्च केली आहे. अनिकेतसाठी पुढचा बॉल. अनिकेतला देखील अडकवलंय आपल्या जाळ्यामध्ये. अमय, अमय आणि फक्त अमय या नावाची चर्चा होईल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आगळीवेगळी ॲक्शन आहे. चेंडूला वळण देण्याचं काम करतोय अमय सातत्याने. पुढचा बॉल. आणखीन एक बॉल त्याचप्रमाणे हाताळलाय. अनिकेत चव्हाणचा जर विकेट निघाला तर ₹1000 रोख रकमेचं पारितोषिक. राजू शिरोडकर यांच्याकडून दिला जाईल गोलंदाजाला. हो, हो. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. वेड लावलाय अक्षरशः वेड लावलाय, नाचवलाय आपल्या फिरकीवरती या गोलंदाजाने. नवनाथ गावकर यांनी या हुकमी एक्क्याला दडवून ठेवलं होतं मागील मॅचमध्ये. सेमीफायनलमध्ये बरोबर नवनाथ गावकरांनी बाहेर काढलं या गोलंदाजाला. त्या बुद्धीचा वापर केला त्यांना देखील ठाऊक होतं अमयला आपल्याला लपवून ठेवायचंय. अहो, आणखीन एक डॉट बॉल. पहा, काय षटक हाताळलंय. षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वळणीवरून पराळ गाठलं. पराळमध्ये आला हा सितारा. सगळ्या टेनिस क्रिकेटला वेड लावलं या खेळाडूने. तेच वेड लावलेलं नाव आज मात्र परळच्या नरी पार्क मैदानामध्ये आलं. एक षटक हाताळत असताना अवघी एकच धाव खर्च केली आणि लगातारचे 5 चेंडू निर्धाव हाताळले त्या गोलंदाजाने. नाव आहे अमय. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 मध्ये 34 करायचे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय. धन्यवाद. गोलंदाज आहेत. आमच्या बोल. मंडळाच्या सभासद सन्माननीय मंगेशजी मसुरकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. मसुरकर मॅडमांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हा. आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिलात. विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. चला सुरुवात करा सामन्याला प्लीज. मिडगाव गावचे प्रथम नागरिक सन्माननीय भाई नरे साहेब त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रल्हाद जेठे तसेच या ठिकाणी निवृत्त शिक्षक सन्माननीय मनोहरजी मयेकर गुरुजी उपस्थित आहेत. धन्यवाद. पहा बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
थँक्यू. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, राजेश लोके. हो, सोडून दिलेला बॉल पहा, आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अमोल आले आहेत आता गोलंदाजीसाठी. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत अमोल यांनी. पुढचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक प्रभावित करणारा गोलंदाज या संघामध्ये आहे. नाव आहे अमोल. या संघाचा कर्णधार. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय अमोलने. त्यावेळेला देखील पहा, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अमय गावडे बॉल पर्यंत पोहोचले, त्यांनी बॉलला अडवले. तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 या आकड्यावर. यावेळेला सोडून दिलाय. हा सोडून दिलेला बॉल आता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 10 या आकड्यावर. चॅम्पियन ट्रॉफी 2024 सेकंड सेमीफायनल, फायनलचे दरवाजे उघडे आहेत. यावेळेला देखील आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फलंदाज पुन्हा एकदा बीट झाले आहेत. नवनाथ अहडी या सामन्यावरती वर्चस्व दाखवताना पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉल गोलंदाजाने हाताळलेत आणि 3 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेला देखील आणखीन एक डॉट बॉल. पहा काय षटक हाताळत आहेत अमय आणि अमोलने. मात्र हा कारनामा केला या मॅच मध्ये. दोन्ही गोलंदाज आपण पाहिलं तर माहीर राहिलेत या मॅच मध्ये. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. या ठिकाणी अमेय याने जी गोलंदाजी केली होती, यापूर्वीचे षटक हाताळलं होतं. त्या अमेयसाठी एक या ठिकाणी पारितोषिक येतंय. आमच्या शामस्त शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सन्माननीय श्री संदीपजी धोपटे यांच्याकडून रोख रुपये ₹500 पारितोषिक अमय याच्यासाठी येते. धन्यवाद. ही मॅच संपल्यानंतर बक्षीस वितरणामध्ये त्याला हे वितरित केलं जाईल. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक यू. थँक्यू. अमय या नावाचा दबदबा संपूर्ण टेनिस क्रिकेट राहिलाय आणि आज ते नाव परळ विभागामध्ये आलं आणि परळ विभागामध्ये नाव सोडतोय, छाप सोडतोय अमय गावडे. यावेळेला देखील आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे. पहिलाच बॉल आकाश गोलंदाजीसाठी. प्रकाश आलेत. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर एक धाव घेतली गेली आहे. मॅचचं समीकरण शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. यावेळेला दांडी गुल बरोबर मिडल स्टॉम्प वरती बॉल जाऊन आदळलाय आणि राजेश यांची खेळी संपुष्टात. DJ. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळालाय आणि आणखीन एक विकेट जर आपण पाहिलं तर थँक्यू. थँक्यू.
टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट संपल्यानंतर मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटला सुरुवात होणार आहे आणि ही स्पर्धा आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला केव्हा सुरुवात होते? तर याच मैदानामधून त्या स्पर्धेला सुरुवात होते. कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवरकर चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक 15 जून व रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी याच मैदानामध्ये ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील तारे-सितारे पूर्ण भारतामधून या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. मग फरदीन काझी असतील, श्रेयस कदम असतील, करण अंबाला असतील, कृष्णा लक्ष्मण सातपुते असतील, थॉमस डायस असतील, ओंकार देवीदास देसाई असतील, अजित मोहिते असतील. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रथमेश पवार, योगेश पेनकर मोठमोठी नावं. जेवढे टेनिस क्रिकेट विश्वातील मोठमोठे नावं आहेत ते या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत दिनांक 15 जून व 16 जून 2024 रोजी. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं रोख रक्कम 1,25,555 व आकर्षक असा झळाळता करंडक. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेचं रोख रक्कम 61,666 व आकर्षक असा चषक आहे. त्याचप्रमाणे मालिकावीरासाठी जर आपण पाहिलं तर एक सायकल दिली जाईल आणि त्याचप्रमाणे आकर्षक असं चषक, त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि फिल्डरसाठी मात्र आकर्षक चषक देण्यात येणार आहे. अशी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा याच मैदानामध्ये पाहायला मिळेल. थँक यू.